थँक्यू. नक्कीच अनुज सर. चला वळूया मॅचकडे. पहिला चेंडू आणि इथे मात्र बघायला मिळते एक निर्धाव चेंडू फेकण्यात यश येते. तो गोलंदाज अथर्वला. तुषार आणि नक्कीच रोहितची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. चेंडू फेटून दिलाय मात्र ते मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. किती धावा मिळतील? आउटफील्ड थोडीशी स्लो आहे तिथे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच इथे मात्र चांगलं क्विक रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतोय. 3 धावा कंप्लीट होत आहेत. श्री गणेश झाला इथे मात्र संघ नागरगोड संघाची नक्कीच फलंदाज आपण बघतोय. त्याचप्रमाणे आडासा कोण या संघाचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला केले. चेंडू थोडासा खाली राहिला. एक धाव घेण्यात यश येतंय. एकी धाव्याने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धाव फलकावरती धावा लागल्या त्या मात्र तब्बल 4 धावा. षटक क्रमांक इथे मात्र पहिले चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. इथे मात्र सरळ बॅटने लॉफ केला. चेंडूला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल. 1 बाउन्स इन टू द क्राऊड. येते A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. तुषारच्या बॅटमधून आलेला हा चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाते ते मात्र 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर 4 चेंडू झाले 8 धावा. कालच्या दिवसामध्ये तुषारने धमाकेदार बॅटिंग केली होती. त्याच लयमध्ये आज सुद्धा आपल्याला तुषार बघायला मिळतोय. या टीमचं एक वैशिष्ट्य आहे. तेज तर्रार गोलंदाजी तेजस असेल. ज्या तेजसनी मागच्या या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मिड ओव्हर टाकली. एक फलंदाजाला बाद केलं होतं. ही टीम वेगळी आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडू फरार होईल का? परंतु इथे नक्कीच एकच धाव कंप्लीट होते. एक धाव्याने धाव फलक पुढे जाते. धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र तब्बल 9 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होईल. धाब्याने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक इथे मात्र पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा ऑन द बोर्ड. स्पीडअप करायचं मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल सेमीफायनलच्या मॅचेस सुद्धा आज कव्हर अप करायचं आहे. त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण स्पीडअप करायचं आहे. एकदा चांगला शॉट या दरम्यान नक्कीच चेंडू फरार होतो. फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी या 4 धावा. काय स्वागत केलं इथे मात्र ओमकारचं पहिल्याच चेंडूवरती. इथे मात्र धमाका दाखवतोय बॅटर रोहित. चौकार येतोय रोहितच्या बॅटमधनं. जो रोहित नक्कीच शांत होता. इथे मात्र चांगला फटका. त्याच्या आधी सुद्धा शेवटच्या चेंडू ते एक्झिक्यूट करायचा होता पण तो झाला नव्हता. परंतु आताच्या या पहिल्या चेंडूवरती ओमकारवरती धमाका चढवतोय तो मात्र बॅटर रोहित. षटक क्रमांक दुसरा आहे आणि धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन बसले ते मात्र 14 या आकड्यावरती. चांगलं जर टार्गेट सेट केला विचार केला घागरकोंड संघाचा तर गोलंदाजी चांगली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त शॉट सिलेक्शन. चेंडू फरार होईल सीमा पार. अजून एक चौकार येतोय. खडकवाडी संघ आपण कार्ड घेऊन जायचे. खडकवाडी संघ आपल्याला विनंती असेल आपण आपले स्कॅनचे जे कार्ड आहेत ते घेऊन जायचे आहेत. पुढचा चेंडू ओमकार वरती मात्र हल्ला चढवलाय. बॅक टू बॅकचे 2 आले. तिसरा येतोय का? इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. अपयश आलाय. नक्कीच बॅक टू बॅकचे 2 चौकार आले होते. तिसऱ्याची गवसणी घालणार का? परंतु अपयश आले ते मात्र बॅटर रोहितला. नागरकोट संघाचा कालचा दिवस जर बघितला कमी टार्गेट सेट करून
चांगली गोलंदाजी केली जाते, हे वैशिष्ट्य आहे या टीमचं. इथं मात्र सरळ बॅटने लॉफ केलाय, चेंडू जाईल सी मार रेषा पार, येतोय ह्यूज सिक्सर. 6 धावा. 6 धाब्याने इथे मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात, ते मात्र तब्बल 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, नंतर विचार केला, ओमकारचा वापर केला आणि ओमकार गोलंदाजीवरती जसा आलाय तसं मात्र रोहित बरसलाय त्याच्यावरती. इथे मात्र पुन्हा एकदा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा अपयश येत आहे. या षटकामध्ये उलटफेर बघायला मिळेल. 2 चौकार आले, तर नंतरचा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा षटकार आला, अजून एक निर्धाव चेंडू येतोय. शेवट कसा करेल, नक्कीच रोहितने सुरुवात गोड केली, शेवट गोड करेल का? या षटकामध्ये भरपूर उलटफेर बघायला मिळाले आपल्याला. शेवटचा चेंडू असे षटकातील. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भव्य दिव्य ही शुभारंभ चषक आपल्याला आपल्या भेटीस आली आणि नक्कीच आजचा हा शेवटचा दिवस या स्पर्धेतील. कोणता संघ नक्कीच या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल? पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू पुढे आलेत, नक्कीच चेंडू फेकून दिले, किती धावा मिळतील? एक धाव कंप्लीट होती. नक्कीच इथे मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जात आहे, ते मात्र तब्बल 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला, 10 धावा, त्यानंतर नक्कीच ओमकारचा वापर केला षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये, त्यावरती नक्कीच येतात 16 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, मात्र तब्बल 26 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक दुसरं संपतंय. नक्की जर विचार केला इथनं, तर चांगला टार्गेट सेट करायचा मनसुबा आहे तो. मात्र जर विचार केला घागरगोंड संघाचा, घागरगोंड संघाची वैशिष्ट्य आहे चांगली गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. नक्कीच गोलंदाजीच्या जोरावरती काल नक्कीच संपूर्ण सामने त्यांनी जिंकून दिलेत आपल्या संघासाठी. त्याच घागरगोंड संघाने आज जर विचार केला तर 2 षटकांमध्ये 26 धावा घडून काढल्यात. शेवटच्या षटकामध्ये जर धावा आल्या तर चांगलं टार्गेट सेट केलं जाईल, यातील मात्र शंका नसेल. बघूया आपल्याला पुढे मॅच बघायला मिळेल. शेवटचं षटक पुढे मार्कवरती गोलंदाज अभय तिसरं षटक घेऊन येतोय. मात्र नक्कीच बॅटची एज लागते. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जाईल, एक धाव कंप्लीट केली जाईल. एके धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतात, 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच गोलंदाजीवरती जर विचार केला अभयला इथनं कमबॅक करावा लागेल, कारण की दोन्ही षटकांमध्ये धावा आल्यात. पुढचा चेंडू अभय याचा, इथं मात्र खूप चांगल्या टप्प्यावरती, परंतु अतिरिक्त धाव येते. नक्कीच अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतात, मात्र तब्बल 28 धावा, 28 धाव्यांवरती जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी. आपल्याला इथे मात्र कमी धावांवरती रोखून ठेवावं लागेल, कारण की जर विचार केला घागरगोंड संघाचा तर गोलंदाजी चांगली आहे. मी सातत्याने आमच्या या समालोचन कक्षातून सांगत आलोय. ते मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर कुठे उसळी भेटत नाहीये चेंडूला. ज्या अपेक्षेने नक्कीच रोहित चेंडूवरती गेले होते, नक्कीच चेंडू पडल्यानंतर स्पीड झालाय. निर्धाव चेंडू येतोय. पुढचा चेंडू अभय यांचा, इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक. नक्कीच कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केला, किती धावा मिळतील? दूरवरून क्षेत्ररक्षक आले होते, एक धाव कंप्लीट होते. 2 धावेचा नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये तब्बल 3 धावा धावून कंप्लीट केल्या आहेत आणि या 3 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 31 धावा ऑन द बोर्ड. रोहित आणि नक्कीच तुषारची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून एकही फलंदाज बाद झाल्याने शेवटचे षटक प्रगतीपथावर असताना मात्र ही जमेची बाब आहे ती मात्र घागरगोंड संघाची, कारण की एकही फलंदाज बाद झाला नाही आहे आणि तब्बल 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर स्पीडअप करा मित्रांनो, आपल्याला विनंती असेल.
हा एकदा चांगला चेंडू फेकलाय, परंतु यष्ट्यांच्या मागे असलेल्या नक्कीच क्षेत्ररक्षकाकडनं चुक्या होत आहेत. बाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव येते. एके धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागत आहेत, मात्र तब्बल 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड्स. 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 32 धावा, 32 रन्स. 32 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. नक्कीच शेवटचं षटक आहे ते मात्र अभयचं. त्यावरती एकही मोठा फटका आलेला नाही. अभयने चांगलं कमबॅक करून दिलंय. ते मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी केली अभयने. शेवटच्या षटकामध्ये येऊन नक्कीच अक्षरशः जखडून ठेवले दोन्ही फलंदाजाला. नक्कीच तुम्ही असाल नक्कीच घागरगोड संघाचे सलामवीर, पण मी नक्कीच स्लॉक षटकामध्ये आडाचा कोण या संघाचा गोलंदाजा विचार केला तर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ते मात्र समोरच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू नॉमॅन्स लँडमध्ये पडेल. तद्वर केलेली एक धाव आणि नक्कीच चांगलं रनिंग भेटून इकडे 2 धावा कंप्लीट होत आहेत. खूप चांगलं जम बसलाय दोघांमध्ये, तुषार आणि रोहितमध्ये. चेंडू लगेचच बॅटमधून निघल्या निघल्या रनिंग करतायत आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागल्या जातात. त्यामध्ये तब्बल 34 धावा, 35 धावांचं लक्ष असेल. पहिल्या षटकाचा विचार केला 10 धावा आल्या, त्यानंतर आलेल्या 16 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये विचार केला फक्त अभयने 8च धावा खर्च केला. व्हेरी गुड बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग केली. ते मात्र अभयने शेवटच्या षटकामध्ये 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि या खेळामध्ये नक्कीच 34 धावा झाल्या. 35 धावांचं टार्गेट सेट केलाय तो मात्र नक्कीच घागरगोड संघाच्या माध्यमातून. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, विनंती असेल घागरगोड संघ. चरई संघ आणि नक्कीच कुडपण संघ आपण यायचं व्यासपीठावरती. आपल्या नक्कीच लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. घागरगोड संघ, चरई संघ विपक्ष KBR कुरपण संघ यांची पुढील मॅच असणार आहे. या दोघांमध्ये नक्कीच टॉस केला जातोय. या नक्कीच सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच या शुभारंभ चषकाचे सर्वेसर्वा नक्कीच शैलेजी पवार साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच टॉस केला जातोय. चरई संघ विपक्ष KBK कुडपण संघ. 35 धावांचं लक्ष आहे, 35 रन्स. पस्तीस धावांचं लक्ष आहे. नक्कीच वैभव आणि तुषारची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. नक्कीच आडाचा कोण संघ 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवून दिलेत, वैभव आणि तुषार. वैभवने काल अर्धशतकी खेळी केली होती. 15 चेंडू तब्बल ती 50 धावा ठोकून काढल्या होत्या. तोच वैभव स्ट्राईक एंडवरती आपल्याला बघायला मिळेल. चला लगेचच स्पीडअप करायचं आहे. घागरगोंड संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. घागरगोंड संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आपल्याला विनंती असेल. स्पीडअप करा मित्रांनो. स्ट्राईक एंडवरती वैभव, नॉन स्ट्रायकर एंडवरती तुषारला आपण बघतोय. वैभवने कालच्या सत्रामध्ये अक्षरशः एक ग्राउंड धुमाकूळ घातलेल्या ग्राउंडवरती तो वैभव आपल्याला स्ट्राईक एंडवरती दिसतोय. 15 चेंडू आणि तब्बल 50 धावांची खेळी केली होती. तोच वैभव आपल्याला स्ट्राईक एंडवरती बघायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडवरती तुषार, ज्याने नक्कीच सावध सुरुवात केली होती. तुषार आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडवरती येणारे 18 चेंडू आणि तब्बल धावांची गरज आहे ती मात्र 35. 18 चेंडू आणि 35 धावा. प्रति षटकाचा जर विचार केला तर इथून मात्र आपल्याला 11.75च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. बॉलर नेम नक्कीच तुषार. गोलंदाजी मार्कवरती आपण तुषारला बघतोय. त्या तुषारने चांगली फटकेबाजी केली, परंतु रोहितने इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये. तब्बल 12 चेंडू 25 धावांची खेळी केली.
पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला जबरदस्त चेंडू होता. एकच धावे सिंगलने खाता खोलतोय तो मात्र नक्कीच आडाचा कोट संघाचा वैभव श्री गणेश झालाय. स्पीडअप करायचंय मित्रांनो. घागरकोट संघ आपल्याला वारंवार सांगण्यात येते की आपण स्पीडअप करा. यापुढील मॅच नक्कीच आपण बघतोय. चरई विपक्ष केबीके पुढचा चेंडू तो मात्र असेल तुषारचा. सामना करेल तुषार. मात्र पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येईल तद्वर केलेला एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये परंतु सेफ झोन मध्ये पोहोचले ते मात्र वैभवची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. 35 धावांचा पाठलाग करताना वैभव मैदानामध्ये असणं खूप गरजेचं आहे. क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा आणि याच्यामध्ये गोलंदाजी केली जाते तुषारच्या माध्यमातून. 3 धावा धावफलकावरती लागला. षटक क्रमांक पहिला आहे. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघतोय चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली जाते. इथे मात्र लोअर फुलटो क्षेत्ररक्षक आहे ते झेल मिस झालाय. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी समीकरण बघत असतो परंतु इथे मात्र झेल मिस झालाय. बॅकअप सुद्धा चांगला आलाय. या 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतात ते मात्र तब्बल 5 धावा. 5 धावा नक्कीच 18 चेंडू 35 धावांची गरज असताना मात्र संघर्ष करतोय तो आडाचा कोट संघ. चेंडू मात्र पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला. पुन्हा मिसफील्ड. वारंवार त्याच क्षेत्ररक्षकाकडून मिसफील्ड होते. अजून 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जातात तब्बल 7 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सात धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच फिल्डिंग मध्ये कुठेतरी फेरबदल आपल्याला बघायला मिळतात. त्याची जागा नक्कीच ज्या खेळाडूकडनं चुक्या होत होत्या त्याच्या जागे नक्कीच तेजसला आपण बघतोय. सेकंड ओव्हरतून ते नक्कीच तेजस येईल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र पुढे आले लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडू 1 बाउन्स इंटू द क्राऊड. येतोय जरदेजार चौकार. आणि इथे मात्र सुरुवात करतोय तुषार आपल्या फलंदाजीमध्ये. नक्कीच आपल्याला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकायचे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची. आता मात्र इथे ओके 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 ओव्हर टाकायचे आहेत. नाहीतर मग तिसऱ्या ओव्हरमध्ये एक खेळाडू अजून आतमध्ये येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर तुषारचा धावफलकावरती धावांचा विचार केला. 11 रन्स ऑन द बोर्ड्स. 11 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 35. पुन्हा एकदा बॅटची इनर एज वरती गेला. चेंडू हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक येतात. इथे मात्र फलंदाज बाद होईल. लाजबाब क्षेत्ररक्षण. ज्या क्षेत्ररक्षण वारंवार चुका होत होत्या परंतु झेल घेण्यात यश आलंय. जबरदस्त झेल घेतलाय. नक्कीच इथे मात्र तुषारला मैदान सोडावं लागतंय. षटक क्रमांक पहिल्यामध्ये भरपूर उलटफेर बघितले आपण. चौकार देखील आला. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट चांगली झाली परंतु शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. तुषारने 5 चेंडू आणि तब्बल 10 धावा कुठून काढल्या. षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा ऑन द बोर्ड्स. 11 धावा धावफलकावरती लागतात. 1-1 आणि 1. चला तेजस आपल्याला स्पीडअप करायचंय. आपले मेन बॉलर आपल्याला माहिती आहे. क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्या. मी रोहित यांना विनंती करेल आपण सुद्धा क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं लक्ष द्या. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजचे आपल्याला सेमीफायनल फायनलचे मॅचेस खेळायचे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेस येते त्या वेळेस नक्कीच समोरच्या टीमवरती आपण थोडंसं जास्त मेहनत घेण्यासाठी पुढे सरता. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आहे. प्रत्येक वेळेस आपण फिल्डिंगसाठी एवढा टाइम घेऊ नका. आयोजक कमिटीकडे वारंवार आपल्याला सूचना देण्यात येत आहेत की स्पीडअप करायचंय.
घागरगोंड संघ आपल्याला विनंती असेल लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. घागरगोंड संघ तेजस उर्फ तेजू, तेजसने कालच्या दिवसामध्ये नक्कीच मेडन ओव्हर टाकलेली, विकेट मेडन ओव्हर. तेजस गोलंदाजी भागावरती आपल्याला बघायला मिळतोय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. सामना करेल तो मात्र वैभव. पहिला चेंडू हुक केलाय, चेंडूला चेंडू फेकून दिलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू वन बाउन्स इनटू द क्राउड, येतोय चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय तो मात्र तेजस वरती. धाव फलक पुढे जाईल ते मात्र 15 या आकड्यावरती. येणाऱ्या 11 चेंडू आणि नक्कीच 20 धाब्यांची गरज असेल. 11 चेंडू आणि 20 धावा. चला प्लेयर्सनी यायचंय. प्लेयर घागरगोंड संघाचे प्लेयर आपण यायचंय आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं विनंती असेल मित्रांनो आपल्याला. चेंडू आलाय. मित्रांनो विनंती असेल घागरगोंड संघ. इथे मात्र लाजवाब फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केलाय इनटू द क्राउड. येतोय ए वन गोल्ड इज अ ब्रँडेड षटकार, 6 धावा. नक्कीच का मी ओपनिंग साठी येतो याचं प्रात्यक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय ते मात्र आडाचा कोण संघाचा नक्कीच ओपनिंग मॅन वैभव. ज्या वैभवने कालच्या दिवसामध्ये नक्कीच जर बघायला गेला अर्धशतकी खेळी केली. आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्या संघाला पुढे न्यायचं असेल तर मला थांबणं गरजेचं आहे आणि त्याचंच प्रात्यक्ष आपण बघतोय. ते मात्र 2 चेंडूंवरती तब्बल 10 धावा. जो तेजस कालच्या दिवसामध्ये चमकला होता त्या तेजसवरती हल्ला चढवला गेलाय. तेजसच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा कुठून काढल्यात. धाव फलक जाते ते मात्र 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र कुठेतरी शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बाय स्वरूपात नक्कीच 1 धाव येते. 1 धाव्याने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धाव फलकावरती धावा लागतात. 22 रन्स, 22 धावा ऑन द बोर्ड्स. चला स्पीडअप करा मित्रांनो. विनंती असेल घागरगोंड संघ वारंवार आपल्याला सूचना द्याव्या लागतात. 30 षटक अजून यायचं बाकी आहे. फलकाच्या 22 धावा लागतायत. हिचं 9 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल. 9 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच येणारे 9 चेंडू सांगून जातील कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल. सर्वांना विनंती असेल की स्पीडअप करायचं मित्रांनो. या पुढील सामने नक्कीच आपल्याला फायनल 1 ओव्हरची खेळायला ना भेटली पाहिजे. या ट्रॉफ्या नक्कीच आपली वाढ बघतायत परंतु आपण जर स्पीडअप केलं नाही तर कुठेतरी पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉफ केला चेंडूला. ते मात्र या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 24 या आकड्यावरती. चोवीस धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र बॅकफुटला केले, पंच केलं चेंडूला. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स इनटू द क्राउड. अजून एक चौकार येतोय. या चौकाराच्या साह्याने मात्र नक्कीच टार्गेटच्या अजून जवळ जाताना बघायला मिळतो आडाचा कोण संघाचा नक्कीच अनिकेत आणि नक्कीच वैभवची जोडी. तुषार लवकर परतला परंतु जर बघितला गेला अनिकेत आणि नक्कीच वैभव या दोघांनी मात्र मोर्चा सांभाळलाय. येणारे 7 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे ती मात्र 7 चेंडू 7 धावा. केबीके कुलपन संघ विपक्ष चरई संघ यापुढील मॅच असणार आहे मित्रांनो. सज्ज राहायचंय. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण की वेळ भरपूर कमी आहे. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. स्पर्धेचे काही नियम आहेत. आपल्याला चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. मात्र पुन्हा हा चेंडू चांगला टाकलाय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 7. धाव फलकावरती धावा लागल्या त्या मात्र डबल 28 धावा. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल.
6 चेंडू आणि नक्कीच 7 धावेंची स्पीडअप करायचंय घागरगोड संघ आपल्याला विनंती असेल. घागरगोड संघ विनंती असेल आपल्याला वारंवार आमच्या आयोजक कमिटी करणं. नक्कीच स्पीडअप करायचं मित्रांनो, अन्यथा आपल्याला एक प्लेयर सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. विनंती असेल घागरगोंड संघ. शेवटची ऑफिशियल वॉर्निंग असेल आपल्याला. चला फास्ट खेळायचं मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. एखादी टीम जर आपण शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. वैभव आणि गोलंदाजी मार्कवरती जर गोलंदाजाचा विचार केला तर आपण तिसऱ्या षटकामध्ये मयूरचा वापर केलाय. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. तर मात्र नक्कीच पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 5 चेंडू आणि नक्कीच 7 धावांची गरज आहे. काल जर विचार केला घागरगोंड संघाचा 18 चेंडू आणि समोरच्या टीमला 19 धावा पाहिजे होत्या, तिथनं मॅच जिंकून दिले. ते मात्र घागरगोंड संघाने आज असा कारनामा करेल का मयूर आपल्या गोलंदाजी मार्कवरती. एक जबरदस्त कालचा सामना आपण बघितलेला घागरगोंड संघाचा. आज तशीच कामगिरी करावी लागते का. इथे मात्र फुल टॉस चेंडू फेकून दिला. क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. वैभव बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागला जातोय तर मात्र वैभवच्या स्वरूपात. मी म्हटलं होतं या टीमची वैशिष्ट्य कमी धावांवरती सामने जिंकलेत, कमी टार्गेट सेट केल्यानंतर मित्रांनो लगेचच आपलं क्षेत्ररक्षक सजून घ्या. विनंती असेल घागरगोंड संघ. आणि आपला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. आडाचा कोण चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. घागरगोंड संघ आपल्याला विनंती असेल की आपण लवकर स्पीडअप करा. वारंवार आपल्यामुळे थोडंसं व्यत्यय येते आपल्या या टुर्नामेंटमध्ये. येणारे 4 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज असेल. 4 चेंडू आणि नक्कीच 7 धाब्यांची गरज असेल. इथनं जर सामना जिंकला तर मात्र नक्कीच घागरगोंड संघ असे सामने जिंकलेत. तर मित्रांनो स्पीडअप करा. वारंवार आपल्याला सांगण्यात येते. तुम्हाला लाईन बघावी लागेल. लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर जातोय चेंडू. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतात मात्र तब्बल 29 धावा. येणारे 5 चेंडू 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. इथनं जर सामना जिंकला मात्र नक्कीच मयूरचं कौतुक करावं लागेल. सरळ बॅटने टोकलाय. किती धावा येतील. इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. नक्कीच संघर्षाचा चौकार आलाय. स्पीडअप करा मित्रांनो. येणारे 3 चेंडू आणि नक्कीच धावांची गरज असेल ती मात्र 2. चार पाहिजे. 3 चेंडू आणि नक्कीच 2 धावांची गरज असेल. इथे मात्र बॅटची एज लागली जाते. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू फरार होईल सीमा रेषा पार. इथे नक्कीच सामना विजयी होतोय तो मात्र नक्कीच अडाचा कोण संघ. त्याचप्रमाणे विनंती करतोय केबीके कुरपण संघ आपण लगेचच